नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मोफत राहण्यास दिलेले घर याचं व्हॅल्युएशन कसं केलं जातं, त्याचं मूल्यांकन कसं केलं जातं. चला तर मग आपण सुरुवात करूयात. मोफत राहण्यास दिलेले घर नियम 3.1 नुसार त्याचं व्हॅल्युएशन केलं जातं. मोफत दिलेलं घर म्हणजे काय? तर घर भाडे मोफत किंवा मुक्त दिलेले घर म्हणजे मालकाने कर्मचाऱ्यास मोफत घराची दिलेली सवलत होय. ही सवलत फर्निचर सहित आणि फर्निचर शिवाय या दोन्ही प्रकारे असू शकते. या सवलतीचे मूल्यमापन करण्याकरता करदात्याचे वर्गीकरण 2 गटांमध्ये केले जाते. त्यामधला पहिला गट आहे तो म्हणजे सरकारी कर्मचारी आणि दुसरा आहे इतर कर्मचारी. म्हणजे जेव्हा आपल्याला रेंट फ्री अकोमोडेशन पाहायचं आहे, तेव्हा आपल्याला 2 कॅटेगरीमध्ये किंवा 2 करदात्यांमध्ये ते पाहायचं आहे. एक म्हणजे सरकारी कर्मचारी असेल तर आणि जर सरकारी कर्मचारी नसेल तर. सुरुवात आपण सरकारी कर्मचाऱ्यांनी करू. जर सरकारी कर्मचारी असेल, तर विद्यार्थी मित्रांनो समजून घ्या, की घर हे फर्निचर शिवाय आहे. म्हणजे या ठिकाणी आपण पाहणार आहोत, की घर सरकारी तो कर्मचारी आहे आणि जे घर तो भाड्याने त्याला कंपनीने दिलेलं आहे किंवा नियोक्त्याने दिलेलं आहे. म्हणजे सरकारने त्याला घर राहण्यासाठी जे दिलेलं आहे, ते फर्निचर शिवाय जर दिलेलं असेल, तर त्याचं व्हॅल्युएशन कसं करतात, मूल्यांकन कसं करतात? तर मूल्यांकन करत असताना सरकारी नियमाप्रमाणे राहत्या घराचा परवाना फी, जी काही परवाना फी असेल, लायसन फी असेल, ती लायसन फी जी असेल, ते म्हणजे काय असणार आहे, घराचं व्हॅल्युएशन असणार आहे. हे झालं त्याचं मूल्यांकन. पण जर कर्मचाऱ्याने त्या घराचं भाडं दिलेलं असेल किंवा तो जर ते घराचं भाडं सरकारला देत असेल, तर ते काय करायचं असतं, वजा करायचं असतं. म्हणून सरकार नियमाप्रमाणे राहत्या घराची परवाना फी मधून आपण वजा काय करणार, तर कर्मचाऱ्याने प्रत्यक्षात दिलेले भाडं हे वजा करणार. जे येईल ते असणार आहे घराचं मूल्यांकन, व्हॅल्युएशन ऑफ रेंट फ्री अकोमोडेशन. कंडिशन काय आहे इथे? तो कर्मचारी सरकारी आहे आणि घर हे फर्निचर शिवाय आहे. कोणत्याही प्रकारचं त्यामध्ये फर्निचर नाही. तर अशा वेळेस सरकारी नियमाप्रमाणे राहत्या घराचे परवाना फी वजा जर त्या कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष दिलेलं भाडं. जर काय भाडं देत नसेल, तर त्या ठिकाणी डॅश येणार. मूल्यमापन त्याप्रमाणे येईल. आता जर समजा तो सरकारी कर्मचारी आहे आणि फर्निचर दिलेलं असेल, तर त्या घरामध्ये फर्निचर दिलेलं असेल, तर मूल्यमापन कसं केलं जाईल? तर मूल्यमापन करत असताना सगळ्यात पहिल्यांदा सरकारी नियमाप्रमाणे राहत्या घराची परवाना फी किती आहे, त्याप्रमाणे ती घ्यायची. त्याच्यामधून कर्मचाऱ्याने प्रत्यक्षात दिलेलं भाडं वजा करायचं. जर दिलेलं नसेल, तर त्या ठिकाणी डॅश येईल. त्यामध्ये अधिक त्यामध्ये काय ॲड करायचं, तर फर्निचरच्या मूळ किमतीच्या 10% रक्कम जे काही फर्निचर त्या घरामध्ये आहे, त्या घराची 10% रक्कम किंवा किंवा काय फर्निचरची प्रत्यक्ष भाड्याची रक्कम. म्हणजे उदाहरणार्थ ते फर्निचर भाड्याने घेतलेलं असेल आणि सरकार त्याचं भाडं भरत असेल, तर जे सरकार भाडं भरतं, त्या भाड्याची रक्कम. काय 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या इथे, फर्निचरची मूळ किंमत जी असेल, ओरिजिनल कॉस्ट असेल, त्याच्या 10% रक्कम घ्यायची किंवा जर ते फर्निचर स्वतःच्या सरकारच्या मालकीचं असेल, तर 10% रक्कम घ्यायची. आणि जर सरकारने ती रक्कम फर्निचर स्वतःचं नसेल, ते भाड्याने घेतलेलं असेल फर्निचर, तर त्या भाड्यामध्ये त्या सरकारी फर्निचर जे असेल, त्याच्यामध्ये जी भाड्याची रक्कम असेल, ती काय करायची ॲड. दोघांपैकी एक रक्कम घ्यायची. एकतर कोणती? दोघांपैकी एकच दिलेली असते. एकतर ती काय असणार आहे फर्निचर सरकारच्या मालकीचं. कारण कर्मचारी सरकारी आहे म्हणून मी सरकारच्या मालकीचं म्हणतोय. तर मग सरकारी मालकीचं जे फर्निचर असेल त्याच्या 10% रक्कम घ्यायची किंवा जी फर्निचरची भाडं असेल ते भाडं घ्यायचं. या दोघांपैकी एक रक्कम दिलेली असते ती घ्यायची. ती त्यात अधिक करायची. जे येईल ते काय असणार आहे मूल्यमापन आपण केलेलं असणार आहे. ह्या सरकारी कर्मचाऱ्याच्या बाबतीमध्ये ह्या 2 कंडिशन आहे, की ज्याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे, की फर्निचर शिवाय जर घर असेल तर आणि फर्निचर असेल तर फक्त काय करायचं त्याच्यामध्ये जे काही व्हॅल्युएशन येईल, त्या व्हॅल्युएशनमध्ये फर्निचरची 10% रक्कम ॲड करायची किंवा जर ते फर्निचर भाड्याने असेल, तर भाड्याची रक्कम ॲड करायची. या प्रकारे आपण घराचं व्हॅल्युएशन करणार आहोत. आता आपण हे पाहिलं सरकारी कर्मचारी असेल तर आणि आता आपण पाहूयात, की जर सरकारी कर्मचारी नसेल, म्हणजे सरकारी कर्मचारी सोडून, तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा कंडिशन पाहू, की फर्निचर शिवाय. तो सरकारी कर्मचारी नाही आणि त्या घरामध्ये काय आहे? फर्निचर आहे. अशा वेळेस व्हॅल्युएशन कसं करायचं? तर राहते घर हे कोणाच्या मालकीचं आहे ते पाहायचं. सरकारी कर्मचारी तो नाहीये.
मग ते घर कोणाच्या मालकीचं आहे? जर राहतं घर जो त्या ठिकाणी तो राहतोय, कर्मचारी ज्या ठिकाणी राहतोय, ते घर जर कंपनीचं असेल, या ठिकाणी आता मी कंपनी का म्हणतोय? कारण तो इतर कर्मचारी आहे, सरकारी कर्मचारी नाही. म्हणून तो खाजगी ठिकाणी काम करतोय. त्या ठिकाणी जी कंपनी असेल किंवा नियोक्ता जो असेल, जो मालक असेल, त्याचं ते घर मालकीचं असेल. जर ती त्याची मालकी असेल कंपनीची, तर अशा वेळेस जर त्या शहराची लोकसंख्या कंडिशनला समजून घ्या. जर त्या शहराची लोकसंख्या 25 लाखापेक्षा जास्त असेल, तर पगाराच्या किती टक्के काढायची रक्कम? 15% काढायची. जर शहराची लोकसंख्या 10 लाख ते 25 लाखाच्या दरम्यान असेल, तर पगाराच्या 10% आणि तिसरी कंडिशन आहे शहराची लोकसंख्या 10 लाखापेक्षा कमी असेल, तर 7.5%. ह्या 3 कंडिशन नीट समजून घ्या. इथे लोकसंख्येचा संदर्भ आहे. जर त्या शहराची लोकसंख्या ही आपल्याला गणितामध्ये दिलेलं असतं. लोकसंख्या 25 लाखापेक्षा जास्त असेल 15%, 10 लाख ते 25 लाख असेल 10%, 10 लाखापेक्षा कमी लोकसंख्या असेल तर 7.5%. हे कशाच्या बाबतीत पाहतोय, की कंपनीच्या मालकीचं ते घर आहे असं असेल तर. तर याच्यामध्ये आणखीन एक चौथी कंडिशन आहे, की जर स्वतःच्या हॉटेलमध्ये राहण्याची सोय केली असेल, तर मूल्यांकन लागू होत नाही. समजून घ्या. या ठिकाणी आपण काय पाहतोय, की घर मालकाच्या मालकीचं आहे. पण ते घर नसून ते जर हॉटेल असेल आणि ते हॉटेल जर कंपनीच्या मालकीचं असेल, तर व्हॅल्युएशन करायचं नाही. ते रेंट फ्री अकोमोडेशन त्याला लागू होत नाही. त्याचं व्हॅल्युएशन केलं जात नाही. पण जर ते हॉटेल नसेल आणि ते घर असेल आणि त्या घराच्या ठिकाणची लोकसंख्या ही 25 लाखापेक्षा जास्त असेल 15%, 10 लाख ते 25 लाखापर्यंत असेल तर पगाराच्या 10% आणि 10 लाखापेक्षा कमी असेल तर पगाराच्या 7.5%. आता इथे समजून घ्या, की व्हॅल्युएशन कसं करणार? तर मूल्यांकन करत असताना कसं करायचं पहा. पगाराच्या 15% किंवा 10% किंवा 7.5% वरीलप्रमाणे. म्हणजे जसा कर्मचारी ज्या ठिकाणी राहत असेल, तिथलची लोकसंख्या जशी असेल, त्याप्रमाणे ते टक्केवारी घेणार आपण. ती टक्केवारी घ्यायची. जर तो 10 लाखापेक्षा कमी ठिकाणच्या लोकसंख्येमध्ये राहत असेल, तर 7.5% घ्यायची. 10 ते 15 लाखाच्या ठिकाणी जर राहत असेल, तर 10% आणि 25 लाखापेक्षा जास्त राहत असेल, तर 15%. म्हणजे या तिघांपैकी एक रक्कम त्या ठिकाणी येणार. आता याच्यामध्ये फर्निचर शिवाय आहे. तर कसं व्हॅल्युएशन करणार? तर आधी आपण ही रक्कम काढणार. नंतर त्याच्यामधून वजा काय करणार, की कर्मचाऱ्याने प्रत्यक्षात दिलेलं भाडं. तो त्या ठिकाणी राहतोय, पण जर तो भाडं देत असेल त्याचं कंपनीला भाडं देत असेल, तर ते भाडं त्यातून काय करायचं? वजा करायचं आणि जे येईल ते काय असणार आहे? मूल्यमापन झालेलं असणार आहे. त्या घराचं व्हॅल्युएशन झालेलं असणार आहे. समजलं? एकदम सोपं आहे. पगाराच्या 15%, 10% आणि 7.5%. आता इथे पगार कसा कॅल्क्युलेट करायचा? तो हे व्हिडिओच्या सर्वात शेवटी मी ते सांगितलेलं आहे. तेव्हा हा व्हिडिओ नीट व्यवस्थित पहा. म्हणजे तुम्हाला पगार म्हणजे नक्की काय हे तुम्हाला समजेल. आता आपण हे कंडिशन कोणती पाहिलेली, की जर तो सरकारी कर्मचारी नाही आणि घर हे फर्निचर शिवाय आहे आणि घर ते कंपनीच्या मालकीचं आहे. अशा कंडिशनमध्ये 25 लाख ही लोकसंख्या पाहिलेली आहे. 15% जास्त असेल तर 10 लाख ते 25 लाखापर्यंत असेल तर 10%, 10 लाखापेक्षा कमी असेल तर 7.5%. त्याच्यामधून जर त्यांनी भाडं दिलेलं असेल, कर्मचाऱ्यांनी भाडं दिलेलं असेल, तर ते त्यातनं वजा करायचं आणि जे येईल ते असणार आहे आपलं मूल्यमापन. आता राहते घर त्या कंपनीच्या मालकीचं नसेल, म्हणजे कंपनीने काय केलेलं असेल, की कोणाची तरी घरं असतील आणि ते भाड्याने घेतलेले असतील आणि ते आपल्या कर्मचाऱ्यांना देत असतील, तर अशा कंडिशनमध्ये व्हॅल्युएशन कसं करायचं? तर यासाठी व्हॅल्युएशन करत असताना एकदम सोपी मेथड आहे. या ठिकाणी लोकसंख्येचा विचार करायचा नाही. तर काय करायचं? मालकाने प्रत्यक्षामध्ये दिलेली रक्कम किंवा देय रक्कम म्हणजे मालकाने म्हणजे कोणी ज्या कंपनीमध्ये तो कंपनीच्या ठिकाणी काम करतोय कर्मचारी, त्या कंपनीने ज्याचं भाडं ज्याच्या ज्याच्या रूम असतील किंवा खोल्या असतील किंवा ते जी घर असेल, ते भाड्याने घेतलेलं असेल, त्याला ती किती रक्कम देते? कंपनी किती रक्कम देते? तेवढी ती रक्कम किंवा किंवा काय? त्या कर्मचाऱ्याच्या पगाराच्या 15% रक्कम. पगाराच्या 15%. आता पगार म्हणजे काय? ते आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत. या दोघांपैकी एक रक्कम असते. या दोघांपैकी एक रक्कम घ्यायची. पण कोणती रक्कम घ्यायची? तर वरील दोघांपैकी जी रक्कम कमीत कमी असेल ती. म्हणजे जर कंपनी ज्या खोल्या किंवा रूम किंवा घर भाड्याने घेतलेलं असेल, त्या ठिकाणची रक्कम ही पहिली रक्कम घ्यायची. त्या रकमे
बरोबर कोणत्या रकमेचं कंपॅरिझन करायचं, की कर्मचाऱ्याच्या पगाराच्या 15% रकमेबरोबर त्याचं कंपॅरिझन करायचं, तुलना करायची. आणि या 2 रकमेपैकी जी कमीत कमी रक्कम असेल, ती रक्कम घ्यायची. आता याच्यामधून काय करायचं, जर त्या कर्मचाऱ्याने काही भाडं दिलेलं असेल, तर ते काय करायचं, वजा करायचं. ते वजा केलं, की जे येणार ते असणार आहे मूल्यमापन. समजलं का? ही कंडिशन कोणती आहे? कर्मचारी खाजगी आहे, सरकारी नाही. इतर ठिकाणी तो काम करतो आणि ज्या खोलीमध्ये, रूममध्ये, घरामध्ये तो राहतो, ते घर कंपनीच्या मालकीचे नाही, तर कंपनीने इतरांकडून ते भाड्याने घेतलेलं आहे. अशा वेळेस व्हॅल्युएशन कसं करायचं? तर अशा वेळेस कंपनीने त्या घराचं भाडं किती भरते, ती रक्कम घ्यायची. त्याचं तुलना त्या कर्मचाऱ्याच्या पगाराची करायची, 15% रक्कम काढायची. या 2 रकमेची तुलना करून या दोघांपैकी जी रक्कम कमी असेल, ती घ्यायची आणि त्याच्यामधून जर कर्मचारी त्या खोलीचं, रूमचं, घराचं भाडं जेवढं काही देत असेल, ते वजा करायचं आणि जे येईल ते असणार आहे त्या घराचं मूल्यमापन. आता आपण इथं काय पाहिलेलं आहे, की हे फर्निचर शिवाय घर असेल तर. आणि आता जर त्या कर्मचाऱ्याची सोय हॉटेलमध्ये केलेली असेल आणि ते हॉटेल कंपनीच्या मालकीचं नसेल, तर पहा कंडिशन काय आहे, ते घर हे घर नसून ते हॉटेल असेल आणि हॉटेल कोणाच्या मालकीचं नसेल, कंपनीच्या मालकीचं नसेल तर, तर अशा वेळेस मूल्यमापन कसं करायचं? तर प्रत्यक्ष मालकाने म्हणजे जी कंपनी आहे, मालक आहे, तो किती भाडं भरतो त्या हॉटेलचं, ते हॉटेलचं भाडं किंवा कर्मचाऱ्याच्या पगाराच्या 24% रक्कम द्यायची. वरती किती आहे 15%. ते घर जर असेल तर आणि घर नसेल, हॉटेल असेल तर पगाराच्या 24% रक्कम घ्यायची. ह्या दोघांचं कंपॅरिझन करायचं. ह्या दोघांपैकी जी रक्कम कमीत कमी असेल ती घ्यायची आणि त्याच्यामधून जर कर्मचारी त्याचं भाडं भरत असेल, त्या हॉटेलचं भाडं काही भरत असेल, तर ते भाडं त्यातून वजा करायचं. जे येईल ते असणार आहे त्याचं व्हॅल्युएशन, रेंट फ्री अकोमोडेशनचं मूल्यांकन. तेवढं ते त्याचं असणार आहे मूल्यमापन. समजलं का? सोपं आहे. जर हॉटेल असेल, तर फक्त किती रक्कम घ्यायची? 24% आणि जर हॉटेल नसेल, इतर खोल्या असतील, रूम असतील, घर असतील, तर 15%. पण कोणती कंडिशन? तो इतर कर्मचारी आहे, घर कंपनीच्या मालकीचं नाही, हॉटेल कंपनीच्या मालकीचं नाही. अशा वेळेस जेवढी काही कंपनी पेड करते रेंट, तेवढी घ्यायची. घर असेल तर पगाराच्या 15%, हॉटेल असेल तर पगाराच्या 24%. या दोघांचं कंपॅरिझन करायचं आणि त्याच्यामधून कर्मचाऱ्यांनी जे काही भाडं दिलेलं असेल ते वजा करायचं. जे येईल ते असणारे मूल्यमापन. आता याच्या पुढची कंडिशन पाहू, की जर ते घर फर्निचर सहित असेल तर. तर फर्निचर सहित असेल, तर मागं जसं आहे त्याचप्रमाणे फक्त त्याच्यामध्ये 10% रक्कम ॲड करायची किंवा अ, जे काही त्या फर्निचरचं भाडं असेल तेवढी रक्कम ॲड करायची. तरी पण आपण पाहू, की जर ते घर कंपनीच्या मालकीचं असेल तर. कंपनीच्या मालकीचं असेल तर 25,00,000 पेक्षा जास्त असेल तर 15%, 10 ते 25,00,000 पर्यंत असेल तर 10%, शहराची लोकसंख्या 10,00,000 पेक्षा कमी असेल तर 7.5% आणि जर हॉटेलमध्येच राहायची सोय केलेली असेल तर मूल्यांकन लागू नाही. या ठिकाणी आपण काय पाहतोय, की तो कर्मचारी इतर कर्मचारी आहे, सरकारी कर्मचारी नाही आणि घर हे कंपनीच्या मालकीचं आहे किंवा हॉटेल हे कंपनीच्या मालकीचं आहे. घर असेल तर त्याच्यामध्ये ह्या 3 कंडिशन पाहिजे. तिथलची लोकसंख्या 25,00,000 पेक्षा जास्त 15%, 10,00,000 ते 25,00,000 असेल 10%, 10,00,000 पेक्षा कमी असेल 7.5% आणि जर तो हॉटेलमध्ये राहत असेल, तर हॉटेलच जर कंपनीच्या मालकीचं असेल, तर मूल्यमापन करायची गरज नाही. आता कसं मूल्यमापन करायचं? तर पगाराच्या 15%, 10% किंवा 7.5% रक्कम घ्यायची. त्याच्यामधून त्याच्यामधून जर कर्मचाऱ्यांनी काही भाडं दिलेलं असेल, ते वजा करायचं आणि त्याच्यामध्ये फक्त फर्निचरचे 10% रक्कम किंमत ॲड करायची किंवा प्रत्यक्ष फर्निचरचं जे काही भाडं असेल, ते भाडं दिलेली रक्कम असेल. दोघांपैकी एकच रक्कम दिलेली असते. दोन्ही रकमा दिलेल्या नसतात. दोघांपैकी जी एक रक्कम दिलेली असेल, ती रक्कम इथे घ्यायची. फर्निचरची मूळ किंमत दिलेली असेल, तर 10% किंवा फर्निचरचं प्रत्यक्ष भाड्याची रक्कम असेल, ती घ्यायची आणि जे येईल ते असणार आहे याचं मूल्यमापन. या ठिकाणी आपण काय पाहिलं, की कंपनीच्या मालकीचं ते घर आहे आणि त्या ठिकाणी ते फर्निचर सुद्धा कंपनीच्या मालकीचं असेल किंवा नसेल. पण फर्निचर असेल, तर कशाप्रकारे व्हॅल्युएशन करायचं ते. आता आपण पाहूयात, की जर तो कर्मचारी सरकारी कर्मचारी नाही आणि घर किंवा हॉटेल त्या कंपनीच्या मालकीचं नसेल, म्हणजेच भाड्याने घेतलेलं असेल आणि फर्निचर असेल त्याच्यामध्ये,
तर तर काय तर व्हॅल्युएशन कसं करायचं? प्रत्यक्षात दिलेली रक्कम जेवढी कंपनी मालकाने त्या हॉटेल किंवा घराला, रूमला, खोलीला जे काही भाडं देत असेल ती घ्यायची किंवा पगाराच्या 15% तो कर्मचाऱ्याच्या पगाराच्या 15% रक्कम काढायची. या दोघांचं कंपॅरिझन करायचं. दोघांपैकी जी कमीत कमी रक्कम असेल ती घ्यायची. त्याच्यामधून कर्मचाऱ्यांनी दिलेलं भाडं वजा करायचं आणि त्याच्यामध्ये जर फर्निचर असेल तर फर्निचरच्या 10% रक्कम ऍड करायची किंवा ते जर फर्निचर भाड्याने असेल तर ते जे काय फर्निचरचं भाडं असेल ते ऍड करायचं आणि जे येईल ते काय असणार आहे याचं मूल्यमापन असणार आहे. समजलं? आता जर हॉटेलमध्ये राहायची सोय केलेली असेल तर हॉटेलमध्ये राहायची सोय केलेली असेल म्हणजे ते हॉटेल कंपनीच्या मालकीचं नसेल. म्हणजे पहा काय सांगतोय मी, तो कर्मचारी इतर कर्मचारी आहे, सरकारी कर्मचारी नाही आणि त्याची राहायची सोय हॉटेलमध्ये केलेली आणि ते हॉटेल कंपनीच्या मालकीचं नाही. तर अशा वेळेस व्हॅल्युएशन कसं? अशा वेळेस व्हॅल्युएशन म्हणजेच त्या कंपनीच्या मालकाने म्हणजेच कंपनीने त्या हॉटेलला दिलेली रक्कम किती आहे ते भाडं घ्यायचं किंवा कर्मचाऱ्याच्या पगाराच्या 24% रक्कम घ्यायची. दोघांचं तुलना करायची. दोघांपैकी कमीत कमी रक्कम घ्यायची. त्याच्यामध्ये कर्मचाऱ्यांनी जर त्या हॉटेलचं भाडं देत असेल, तर कर्मचाऱ्यांनी देत असेल तर ते भाडं घ्यायचं. नसेल देत तर नील लिहायचं किंवा डॅश करायचं. आणि त्याच्यामध्ये जे काही फर्निचर आहे, त्या फर्निचरची रक्कम ॲड करायची. मूळ किमतीच्या 10% किंवा जर त्याचं पण भाडं जर कंपनी भरत असेल, तर ती भाड्याची रक्कम ॲड करायची. जे येईल ते असणार आहे मूल्यमापन. आता दुसरी कंडिशन म्हणजे इथे पगार म्हणजे काय? तर पगार म्हणजे काय? तर पगार या संज्ञेमध्ये काय-काय ॲड होतं पहा. मूळ पगार घ्यायचा म्हणजे बेसिक सॅलरी प्लस महागाई भत्ता, निवृत्ती फायद्यासाठी असेल तर, रिटायरमेंट बेनिफिटसाठी असेल तर, डी घ्यायचा, डिअरनेस अलाउन्स घ्यायचा, पण तो कसा घ्यायचा? निवृत्तीसाठी फायद्याचा असेल तर. नसेल तर तो घ्यायचा नाही. प्लस त्यामध्ये बोनस घ्यायचा, प्लस कमिशन घ्यायचं. कमिशन कोणत्याही प्रकारचं असू द्या, घ्यायचंच. पर्सेंटेजमध्ये दिलेलं असू द्या किंवा फिक्स रक्कम असू द्या किंवा काहीही असू द्या. कमिशन घ्यायचंच. प्लस कोणत्याही प्रकारची फी असेल तर ती फी घ्यायची. प्लस सर्व करप्राप्त भत्ते म्हणजे जेवढे टॅक्सेबल अलाउन्सेस असतील, जेवढे टॅक्सेबल अलाउन्सेस असतील, जे आउटरच्या कॉलममध्ये येतील तेवढे सगळे घ्यायचे. अधिक त्यामध्ये काय? पैशाच्या स्वरूपातील सोयी व सवलती करमुक्त सोडून. म्हणजे पैशाच्या स्वरूपात त्याला जेवढ्या काही सुख-सुविधा मिळतात, त्या सगळ्या याच्या इथे घ्यायच्या. अधिक सुट्ट्यांचा पगार. सुट्ट्यांचा जर त्याला पगार मिळत असेल, तर तोही घ्यायचा आणि इतर मानधन त्याला काही मिळत असेल, तर तेही घ्यायचं. अशा प्रकारे पगाराची सगळ्यात मोठी व्यापक अशी संकल्पना आहे. इथे सगळं काही ॲड होतं. फक्त जे टॅक्सेबल आहे, तेवढंच इथं घ्यायचं. याच्यामध्ये काय घ्यायचं नाही? पी-एफ, आर-पी-एफ जे काय असेल ते घ्यायचं नाही. इथे निर्वाह निधी घ्यायचा नाही किंवा निर्वाह निधीवरचं व्याज सुद्धा घ्यायचं नाही. बाकीचे सगळं काही इथे घ्यायचंय. महागाई भत्ता निवृत्ती फायद्यासाठी असेल, रिटायरमेंट बेनिफिटसाठी असेल तरच घ्यायचा. हे सगळं केल्यानंतर जो पगार येईल तो पगार. आता आपण पाहू फर्निचर म्हणजे नक्की काय? फर्निचर म्हणजे या संज्ञेमध्ये रेडिओ, टीव्ही, फ्रिज, एसी आणि घरातील इतर उपकरणे यांचा समावेश होतो. समजलं का? हा व्हिडिओ नीट व्यवस्थित पहा. आता आपण पाहिलेलं आहे, की व्हॅल्युएशन कशाप्रकारे करतात घराचं. त्याच्यामध्ये सर्व कंडिशन पाहिलेल्या आहेत. थँक धन्यवाद.